येवला तालुक्यातील बाभुळगाव येथील SND कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर DM यादव यांचे विद्यार्थी घडवण्याचे योगदान तसेच SND युनिव्हर्सिटीचे नाव नुसते नाशिक जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात प्राचार्य यादव यांचा खारीचा वाटा आहे। त्यांच्या संस्थेतल्या योगदानातून अनेक पुरस्कार प्राप्त झालेत। तरुणांसाठी ते या पिढीचे एक आयकॉन लीडर असून संस्थेच्या भरभराटीत डॉक्टर यादव यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा आढावा घेतलाय आमचे शिर्डी प्रतिनिधी अशोक दुशिंग यांनी। पाहुयात। आज आपण येवला तालुक्यातील बाभुळगाव येथील SND कॉलेजला भेट दिलेली आहे। त्यानिमित्त या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर DM यादव सर यांच्याशी आपण आज या ठिकाणी संस्थेच्या वाटचालीविषयी बातचीत करणार आहोत। डॉक्टर DM यादव सर नमस्कार। आपल्या संस्थेची वाटचालीविषयी थोडं आम्हाला विस्तृत सांगा। ओके, नमस्कार। मी डॉक्टर DM यादव, प्रिन्सिपल SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर येवला बाभुळगाव। हे इंजिनिअरिंग कॉलेज जगदंबा एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत इस्टॅब्लिश झाले 2006 मध्ये। त्यावेळेस जवळपास 300 इंटेकनी कॉलेज सुरू केलं। संस्थेचे चेअरमन माजी आमदार नरेंद्रभाऊ दराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था कार्यरत आहे। त्यापासून आत्तापर्यंत हा जी संस्थेची कॉलेजची वाटचाल आहे ते बऱ्यापैकी चांगल्या स्पीडनी इथपर्यंत आलेली आहे। आत्ताची जर इंटेक बघितली कॉलेजची तर 1075 इंटेक आहे। त्यामध्ये इंजिनिअरिंगचे 7 कोर्सेस आहेत, IT, कम्प्युटर, ENTC, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन्स आणि BBA, BCA, MCA आणि MBA असे मॅनेजमेंटचे पण काही कोर्सेस आहेत असे। आणि नंतर मास्टर ऑफ इंजिनिअरिंगचे 4 कोर्सेस आहेत। असे 1075 इंटेक आहे। यावर्षी आमच्या कॉलेजमध्ये जवळपास टोटल 1085 ॲडमिशन झालेले आहेत आणि टोटल विद्यार्थ्यांची संख्या म्हणलं तर आजच्या घडीला 2600 विद्यार्थी हे ऑन रोल आहे। तर मागच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या वर्षीमध्ये आम्ही कॉलेजने भरपूर म्हणजे सोसायटीमध्ये नाव कमवलं, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे आणि त्यामुळे हे आम्ही अचीव्ह करू शकलो। याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर आम्ही आता ॲटोनॉमी आम्हाला UGC कडून बहाल करण्यात आली। ती 26-27 पासून आम्ही ते चालू करत आहोत आणि ॲटोनॉमीच्या अनुषंगाने जर विचार केला तर हे पहिलं रुरलमधलं हे पहिलं कॉलेज आहे असं सांगायला काही हरकत नाही। तर या गोष्टीमुळं एक शेतकऱ्यांच्या मुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला शिकण्याची संधी आम्ही देणार आहोत। म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीमध्ये जे काय आता अवगत ज्ञान किंवा टेक्नॉलॉजी चालू आहे त्या आम्ही देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात देतोय। तर या सगळ्या ज्या कॉलेजच्या घडामोडी आहेत त्या अजून काही नवीन विद्यार्थ्यांसाठी काही करता येते का ते आम्ही सातत्याने करतोय आणि जे काही इंडस्ट्रीला लागतंय त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना इथं घडवूनच आम्ही कॅम्पस प्लेसमेंट देतोय। प्लेसमेंट आमची मागच्या वर्षी 80% मुलं आम्ही कॅम्पसमधून प्लेस केले आणि त्यामुळे आम्हाला हा एवढा सोसायटीकडून मुलांकडून प्रतिसाद मिळाला। याबद्दल जे काही जे सपोर्ट आहे संस्थेचा, संस्थापकांचा, त्यामुळे आम्ही एवढं करू शकतो। धन्यवाद सर। राष्ट्रसाहित्य न्यूजसाठी अशोक दुशिंग, येवला, बाभुळगाव।